राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। तर शिक्षण विभागाने कोणता निर्णय घेतले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याची आवड असते, परंतु काही विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक खर्च हा झेपत नसतो, त्याची आर्थिक परिस्थिती खराब असते। त्यामुळे आता राज्य सरकार अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षण मोफत मिळणार आहे आणि ते चांगलं आपलं करिअर करू शकतील आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आता राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी या योजनांची व्याप्ती वाढवली आहे। तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या BBA, BCA, BBM, BMS या व्यवस्थापनातील अभ्यासक्रमांसह तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या 18 अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील पात्र विद्यार्थ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी या योजनांतर्गत दिलासा दिला जातो। शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून अदा केले जाते। वसतिगृहाचे शुल्क डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधीमार्फत दिले जाते। 2024-25 पर्यंत तंत्र शिक्षण संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या BBA, BCA, BBM, BMS अशा 18 अभ्यासक्रमांसाठी या योजना लागू नव्हत्या। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे शक्य नव्हते। ही बाब लक्षात घेऊन तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या या अभ्यासक्रमांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नव्याने समावेश करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सचिव स्तरीय प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।